नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. राज्यातलं मराठा आंदोलन तूर्त शांत झालंय असं वाटत असतानाच आज नवी घोषणा झाली आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला आंदोलकांच्या नेत्यांनी सरकारला फक्त 2 दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा पोलीस ठाण्यांवर ठोक मोर्चे निघतील असंही ते म्हणाले. आजची चर्चा यावरच. हा दबाव कशासाठी? आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत स्टुडिओमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, पुण्याहून कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे, नागपूरहून काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे आणि याचबरोबर आपण वाट पाहतोय भाजप प्रवक्त्या कांताताई नलावडे यांची. आबासाहेब, स्वाभाविकपणे पहिला प्रश्न तुम्हाला असेल आणि ज्या पद्धतीनं आम्हीही प्रश्न उपस्थित केलाय त्याच भूमिकेच्या आधारे आपल्याला विचारू इच्छितो की जर सरकारनं आश्वासन दिलं, सरकारनं स्वतःला कालमर्यादा घालून घेतली, आंदोलन कुठेतरी शांत झालंय असं दिसलं, हे घडत असताना पुन्हा एकदा ठोक मोर्चाची भाषा कशासाठी आणि हा दबाव काय हेतूनं येतोय? कसं आहे की आता मराठा क्रांती मोर्चाचे 58 मूक मोर्चे अतिशय शांततेत निघाले होते. त्याच्यानंतर सरकारला 9 ऑगस्टपासून येत्या 9 ऑगस्टपर्यंत 1 वर्षाचा काल दिला होता. ह्याच्यामध्ये ज्या आमच्या काही 5-7 मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भामध्ये सरकारनं सातत्यानं आतापर्यंत सकारात्मक भूमिका घेतली नाही आणि त्याच्यामुळं मूक मोर्चे संपून आम्हाला ठोक मोर्चे काढायची वेळ आली. आणि हे मूक मोर्चे काढत असताना की आतासुद्धा आम्ही सुरुवातीला अतिशय शांततेनं सगळीकडे ठिय्या आंदोलन सांगितलं होतं की शांततेच्या मार्गात ठिय्या आंदोलन चालू देत आणि आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं सकारात्मक भूमिका घ्यावी आणि तत्काळ मराठा समाजाचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती सर्वपक्षीय आमदारांना एकत्र करा, एक दिवशी अधिवेशन बोलवा आणि मराठाचं नाही. या सगळ्या चर्चा याही आधी झाल्या आहेत आबासाहेब. आता थेट प्रश्न आहे की आज अशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेऊन 2 दिवसाची मुदत देण्याची गरज काय? अच्छा, त्याच्यामध्ये असा विषय आहे की आता जे आमचे तरुण मुलं आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत की गुन्हे अशा पद्धतीने झालेले आहेत की ज्या आंदोलनात तरी सहभाग आपल्या मुलांचा आहे पण त्यांच्यावर 353, 307 सारखे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही तरुण जे आहेत ते कॉलेजचे आहेत, जी मुलं जॉबला आहेत, नोकरीला आहेत, आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. परंतु ते आंदोलन सर्व शांततापूर्वक संपूर्ण ठिकाणी आमच्या तरुणांनी केलं होतं. पण काही लोक ज्यांचं सरकारच्या विरोधात असणारे म्हणा किंवा त्यांच्याशी वाकडं असणार ते मराठ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्या ठिकाणी आपली दुश्मनी मराठ्यांच्या नावाखाली काढण्यासाठी काही लोक त्यामध्ये घुसवली आणि त्याच्यामध्ये दंगल करणारे, तोडफोड करणारे दुसरे लोक होते. ते आता पोलिसांनी सुद्धा सिद्धपणे सांगितलं. अगदी बरोबर झाला हा मुद्दा तुम्ही काढलात. याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटू लागतो की सुरुवातीच्या काळाला तुम्ही 9 तारखेचं जे आंदोलन घोषित केलेलं होतं त्या आंदोलनाला तुम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की हे अतिशय शांततापूर्ण आंदोलन असेल. मात्र ते तसं राहिलं नाही. तुमच्या आंदोलनामध्ये जर समाजकंटक घुसले असतील तर ही आंदोलकांची जबाबदारी नाही, ही नेतृत्वाची जबाबदारी नाही की आपल्या आंदोलनात कोण येतं कोण नाही ते पाहावं. जर समजा इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत असेल तर आजच्या स्थितीला सरकार तपास करतंय, सरकारने तुम्हाला शब्द दिलेला आहे, पुन्हा ठोक मोर्चाची भाषा काय येते? ठोक मोर्चा म्हणजे ठोस निर्णयाची भूमिका, ही आम्ही ठोक मोर्चाची संकल्पना आहे. ठोक मोर्चा म्हणजे तो ठोक मोर्चा नाही तर ठोक निर्णय दिले पाहिजे सरकारनं, या संकल्पनेतून ठोक मोर्चा दिलेला आहे. आणि आता ज्या पद्धतीनं जे आमच्या तरुणांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे सगळे गुन्हे जे आहेत की त्याच्यामध्ये CCTV फुटेज आहेत, व्हिडिओज आहेत. तर त्या व्हिडिओजमध्ये जो व्यक्ती कृती करतोय त्याच्यावरती गुन्हा तुम्ही करा, जो कोण आहे त्याची पडताळणी करा, तो मराठा आहे किंवा अजून कोण आहे हे बघितलं पाहिजे. परंतु फक्त व्हिडिओमध्ये काय ते समोरचं दृश्य बघून काही पळणारी लोक आहेत किंवा त्या उभा राहून बघणारी लोक आहेत ह्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. ज्या निष्पाप लोक ज्या आंदोलनं आलेले आहेत ते उदाहरण तुम्हाला सांगतो की कळंबोलीतलं जे आंदोलन होतं, चाकणचं आंदोलन होतं, याच्यामध्ये पोलिसांची परवानगी घेतलेली आहे. त्या ठिकाणी 15-15, 20-20 मिनिटाचं पोलिसांनी वेळ दिलेला आहे. अर्धा तास चाकणच्या पोलिसांनी वेळ दिला. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केलं, शांततेमध्ये ते निघून गेले आणि याच्यानंतर बाकी लोक आले, त्यांनी ते तोडफोड वगैरे सुरू केली, पोलिसांना मारहाण केली. या मुद्द्यावर आपण असीम सरोदे यांना काही प्रश्न विचारूयात. असीमजी, कायद्याला जात, धर्म, पंथ, लिंग
हे भेद कळत नाहीत असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं ही चर्चा सुरू आहे आणि वारंवार असं म्हटलं जात आहे की 2 दिवसामध्ये आंदोलकांवरचे हिंसक गुन्हे मागे घेतले पाहिजेत, अशा प्रकारच्या कालमर्यादा शक्य आहेत आणि मुळात या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया असते तरी कशी? आपल्या भारतीय संविधानानुसार राज्य सरकारला काही प्रमाणात गुन्हे माफ करण्याचे किंवा गुन्हे मागे घेण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे ही मागणी बेकायदेशीर आहे असं मुळीच प्रथमदर्शनी कुणाला म्हणता येणार नाही. आणि यापूर्वी सुद्धा अनेकदा अशा प्रकारे आंदोलनांमधले गुन्हे माफ करण्यात आलेले आहे. आता मोर्चा सत्याग्रह हे करण्याचे अधिकार आहेत की नाही तर सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी परवानगी दिली नसेल तरी सुद्धा मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. केवळ कायदा हातात घेण्याचा कुणाला अधिकार नाही. आता या मोर्चामध्ये किंवा याच्या आधी पण अनेक जे मोर्चे झाले त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की वेळोवेळी काही विध्वंसक कारवाया करणारे लोक असतात आणि ते करतात कारवाया, तशा तोडफोड करतात आणि मग आंदोलकांतर्फे किंवा ज्यांनी मोर्चा काढला असलो त्यांच्यातर्फे सांगण्यात येते की ते आमच्यातले नव्हते, ते 5-6 जण समाजकंटक घुसले होते. आता हे सामान्य माणूस जो आहे ते बघणारा त्याचा हा विश्वास बसत नाही याच्यावर की जेव्हा संख्येने 2000 5000 लोक असतात त्याच्यामध्ये 10-15 जण 20 जण 25 जण हे जर तोडफोड करणाऱ्या कारवाया करत आहेत तर त्यांना आपण थोपवलं का नाही हा प्रश्न येतोच. आणि त्यामुळे मला असं वाटते की या संदर्भातली मागणी करताना आपण कायद्याची बाजू लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराज हे जाणता राजा होते आणि कायद्याच्या संदर्भात त्यांनी कठोर पावलं नेहमीच उचललेले आहेत. आणि त्यांनी इव्हन संभाजी राजेंची जेव्हा काही चूक होणार होती तेव्हा पण आदेश दिलेले होते की संभाजी राजांची जरी चूक झाली तरी त्यांना कायद्याच्या दृष्टीनेच बघितलं जावं, त्यांना कोणताही दुसरा दुजाभाव करता येणार नाही, विशेष वागणूक कोणालाही द्यायची नाही. मग आता या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांच्यावर गुन्हे नोंदवलेले आहेत ते चुकीचे असतील तर त्यांनी ते सिद्ध केलं पाहिजे कोर्टामध्ये की आमच्यावरचे गुन्हे नोंदवलेले चुकीचे आहेत. पण गुन्हे मागे घ्या नाहीतर आम्ही असं करू असं धमकावणं हे कायद्याच्या राज्यामध्ये शोभा देणारं नाही. अगदी बरोबर आहे. कायद्याच्या राज्यामध्ये शोभा देणार नाही असं तुमचं वाक्य आहे. आबासाहेब पाटलांना तुमच्या मुद्द्यांवर काही प्रतिवाद करायचा आहे, पण तत्पूर्वी आपण एकदा अतुल लोंढेंना असं विचारणार आहोत. अतुल लोंढे, तुमच्या पक्षाच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतली गेलेली जी भूमिका होती ती सगळ्यांनी बघितली. वारंवार तुमच्या पक्षाच्याकडून त्या भूमिकेचं समर्थन झालं. मात्र ज्या पद्धतीची हिंसा महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्या हिंसेच्या माध्यमातून राज्यामध्ये एक भयाचं वातावरण निर्माण झालं, त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आंदोलकांच्या वरील गुन्हे मागे घ्या अन्यथा 2 दिवसात ठोक मोर्चे निघतील याचं समर्थन काँग्रेस पक्ष आणि तुमचा सहयोगी असलेला एनसीपी थोडक्यात विरोधक करतात का? नाही प्रसादजी, तुम्ही प्रश्नांची जी मांडणी आता केलेली आहे त्याला थोडंसं आपण रिकरेक्ट करू. आता जे काही आबासाहेब पाटील बोलले त्यांनी सांगितलं की ज्या लोकांची हिंसा करण्यामध्ये कुठेही संबंध नव्हता, ज्या लोक हिंसेमध्ये कुठेही इन्व्हॉल्व नव्हते अशा लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहे आणि ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, तर ते परत घेतले पाहिजे असं त्या आबासाहेब पाटीलांचं म्हणणं आहे. ज्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कदाचित असीम सरोदे साहेब बसले आहेत ते पण या गोष्टीशी मान्य होतील की ज्यांनी गुन्हे केले नाही, ज्यांच्या काही चुका नाही, जे शांत पद्धतीने परवानगी घेऊन आंदोलन करत होते, त्यांच्यावर जर गुन्हे दाखल होत असेल तर एका निष्पाप किंवा निर्दोष व्यक्तीवर गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे ही सुद्धा आपली क्रिमिनल प्रोसिजर सांगतं. नाही, निश्चित सांगते लोंढे साहेब. मुद्दा एवढा येतो लोंढे साहेब की आपण 2 दिवसांची मुदत द्यावी आणि ती कालमर्यादा पाळावी अशा स्वरूपाचा दबाव निर्माण करणं कितपत योग्य आहे? आता तुम्ही एक बघा की कायद्याचं राज्य आहे, कायद्यापुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. ही गोष्ट बिलकुल अधोरेखित प्रत्येकानं केली पाहिजे. कदाचित ही भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनाही तेवढीच मान्य असायला हवी. नंबर 2 मुद्दा असा आहे की या सरकारने ज्या पद्धतीने सगळे विषय हाताळले, केवळ मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही तर धनगरांच्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलं, मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी काय केलं आणि प्रत्येक वेळेस आश्वासन देत असताना जी काही आश्वासन दिली त्यातली कुठली आश्वासनं
पार पाडली नाही. मला वाटतं काही दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी ती सगळी GR फाडून टाकलेली होती, जी 58 मूक मोर्चे काढल्यानंतर GR काढण्यात आलेले होते. आश्वासन द्यायचं आणि त्यातली कुठलीही पूर्तता करायची नाही, स्वतः कालमर्यादा घालून द्यायची, ती कुठली पूर्तता करायची नाही, 2 वर्ष मराठा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक करायची नाही. तर त्यामुळे हे सरकार फक्त आश्वासन देतं आणि पूर्तता करत नाही. त्याच्यामधून कुठंतरी एक सामाजिक असंतोष जो आहे तो प्रत्येक घटकामध्ये निर्माण झालेला आहे. आज मुख्यमंत्र्यांनी जेव्हा गुन्हे नोंदवले त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः समोरून सांगितलं होतं की ज्यांनी गुन्हे केले नाही अशांच्यावरचे आम्ही गुन्हे परत घेणार. आज मुलांसमोर काही प्रश्न उपस्थित झाले असेल, तुम्ही हाही प्रश्न आपण आबासाहेब पाटलांना विचारला पाहिजे की काही कॉलेजमधली मुलं आहेत, काही आता नोकऱ्यांसाठी परीक्षा देत असतील किंवा कुठे जाऊन त्यांना नोकरी करायचं असेल, कॅरेक्टर सर्टिफिकेटचा प्रश्न उपस्थित झाला असेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक दबाव निर्माण झाला असेल. त्यामुळे ज्या लोकांनी गुन्हे केले नसतील त्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री आहेत, त्यांनी तशी भूमिका घ्यायला पाहिजे, त्यांच्या नोकऱ्यांमध्ये भूमिका घेतली पाहिजे. बरोबर आहे आपलं म्हणणं. जी माहिती आबासाहेब आता समोर आहे, आपल्या सोबत चर्चेमध्ये कांताताई नलावडे आल्या, त्या सरकारचा पक्ष मांडतीलच, पण तत्पूर्वी एक माहिती आपल्याला देऊ इच्छितो. ती अशी आहे की राज्य सरकारने शब्द दिला होता की DG यांच्या अध्यक्षतेखालील म्हणजे अर्थात राज्याचे पोलीस महासंचालक नेतृत्व करत असलेली एक समिती असेल, त्या समितीच्या मार्फत ही प्रक्रिया राबवली जाईल. आपल्याला माहिती असेल की गुन्हा नोंदवला गेल्यानंतर तो जर काढायचा असेल, डिसमरी करायची असेल, तर अशा स्वरूपाची कारवाई न्यायालयामार्फत होऊ शकते. त्यासाठी राज्यामध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती आहे, त्या उपसमितीपर्यंत अहवाल यायला हवा. 6 तारखेपासून याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 45 कार्यालयीन दिवस किमान लागणार आहेत. असं असताना आपण थोडं थांबू नाही का शकत? कसं आहे, या संदर्भामध्ये आम्ही 3 तारखेला एक पत्र सरकारला दिलेलं आहे. 7 तारखेला ज्या वेळेला आम्हाला सरकारकडनं पॉझिटिव्ह निर्णय आले आणि ह्या मागण्या आमच्या आरक्षणाचा टाइमबॉट असेल किंवा गुन्हे मागे घेण्याचं सगळं आम्हाला पत्र लेखी स्वरूपामध्ये दिलं. यानंतर 13 तारखेला आम्ही माननीय पोलीस महासंचालक यांची बैठक घेतली, त्यांच्याकडे पत्र दिलं, त्यांना निवेदन दिलं. परंतु आता जे विद्यार्थी आहेत, आता अतुलजींनी सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात युवक आहेत, ते कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि नोकरीवाले आहेत. आज अशी परिस्थिती आहे की सरकारनं सांगितलंय परंतु पोलीस सुद्धा त्याच्या काही ठिकाणी ऐकून घ्यायला तयार नाहीत. की आज तुम्ही ठाण्यामध्ये गेलं, त्याच्यानंतर तुम्ही कामोटे असेल, कळबोली असेल, गंगाखेड असेल, या चर्चेमध्ये एक छोटा प्रश्न असा उपस्थित राहतो की आपण गंभीर गुन्हे म्हणता, नक्की कोणते गुन्हे आहेत जे तुम्हाला सर्वाधिक जाचक वाटतात आणि ते तात्काळ हटवले गेले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? ते गंभीर गुन्ह्याचा विषय नाही. आता ज्यांच्यावर जे नाहक खोटे गुन्हे दाखल घडलेले आहेत आता सध्या, आणि ती मुलं फरार आहेत. आज एक 15-15, 20-20 दिवस झालं ती मुलं, गोरगरिबाची मुलं, शेतकऱ्यांची मुलं घरातून बाहेर आहेत आणि पोलीस तर रात्री 2-2, 3-3 वाजता घरी जातात. तर हे कोणत्या कायद्यात बसतं? आज त्या मुलाला जबाबदार कोण आहे? मुद्दा असा आहे, कायदेशीर प्रक्रिया आपापल्या पद्धतीनं सुरू आहे, ती वेगवान होण्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय हे मान्य. तुम्हाला नक्की कुठले गुन्हे हटवावेत असं वाटतं, त्याचं उत्तर मिळत नाही. सरकारनं या ठिकाणी 307, 353 सारखे सगळ्यांच्या गुन्हे टाकलेले आहेत. सौम्य प्रकारचा गुन्हा एकही कुठं टाकलेला माझ्या निदर्शनात तर अजून आलेला नाही. आणि हे जे दबावशाही अशा पद्धतीने टाकून आमच्या पोरांना अडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर योग्य नाही. आमचे ज्या ठिकाणी तुम्ही जो मुद्दा म्हणाला तो आपण आता घेऊन कांताताई नलावडे यांच्याकडे जाऊ. कांताताई, राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आपण चर्चेत सहभागी झालेला आहात. आपण चर्चेत येईपर्यंत काही प्रमुख आक्षेप आपल्या विरोधात नोंदवले गेले, अर्थात सरकारच्या विरोधातले ते आक्षेप आहेत. पहिला मुद्दा असा होता की हे सरकार वेळ काढूपणा करतंय. दुसरा मुद्दा होता दिलेला शब्द पाळत नाही. आणि आता तुम्ही चर्चेत सहभागी झालेले असताना आबासाहेब पाटलांचं वक्तव्य ऐकलं की अनेक मुलांवर विनाकारण गुन्हे दाखल झालेले आहेत. तुम्हाला थेट विचारावंसं वाटतं, राज्य सरकारची नक्की भूमिका काय आहे, मानसिकता काय आहे? तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे का चिघळत ठेवायचा आहे? नाही, कातेजी, मुळात या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी अत्यंत गांभीर्याने खरं म्हणजे हा विषय घेतलेला आहे आणि हा प्रश्न आम्हाला सोडवायचाच आहे. मुळात हा प्रश्न आम्हाला भिजत घोंगडं ठेवायचंच नाही, हा सोडवायचाच आहे. म्हणूनच तातडीने काही पावलं उचलली. विचार करा ना, मागे जर आपण गेलो तर आम्हाला तुम्हाला मराठा समाजाला आपल्या असं आरक्षण द्यायचंय की ते परत पुढे वर नाकारलं जाता कामा नये. त्याच्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाचा आपल्याला माहिती शिफारस महत्वाची असते. नाही कांताताई, आपण चर्चा आता आरक्षणावर नाही करतो. 2014 कांताताई, आपण चर्चा अतिशय थेट आणि स्पष्टपणे आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत करतो. तेवढ्याचं स्पेसिफिक उत्तर आलं तर खूप बरं होईल. बरोबर.
बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप करताय तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सांगते या सरकारवर आरोप करताय म्हणून मी ते मागे गेले. एवढ्या तातडीने सर्व गोष्टी त्यांनी वेगाने घडवल्या आणि आता सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर जे गुन्हे दाखल केलेत किंवा गंभीर गुन्हे दाखल केलेले आपण 9 ऑगस्टला पाहिलं, म्हणजे चाकण परिसरामध्ये किंवा औरंगाबादमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार झाला किंवा मोडतोड झाली, शासकीयाचं सुद्धा नुकसान झालं, उद्योजकांचं फार मोठं नुकसान झालं. आणि त्यावेळेला मराठा समाजाच्या आंदोलकांनीच सांगितलं पत्रकार परिषद घेऊन की यामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत. हे मी सुद्धा मानते मराठा समाज असा करणारच नाही किंवा मराठा समाजाची मुलं सुद्धा अशा प्रकारे आंदोलन करणार नाहीत, परंतु त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत, आता तुम्ही एकदा सांगता की समाजकंटक घुसलेले आहेत आणि ते घुसलेलेच आहेत, मराठा समाज असं करणार नाहीये, परंतु ते पडताळून तर पाहिलं पाहिजे ना. ते पडताळून तुमच्या लेखी या पडताळणीसाठी किती वेळ लागणार त्याचं उत्तर आज मराठा समाज मागतोय. आणि मराठा समाजाचा सगळ्यात मोठा प्रश्न कांताताई हाच आहे की गेलेला प्रत्येक दिवस हा त्या मुलांच्या करिअरशी खेळणारा ठरतोय. त्यांची भीती अनाठाई वाटते का तुम्हाला? मान्य आहे. नाही काथेजी, मला हे मान्य आहे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये किंवा जे नोकरी करतायत, आणि जर कशा अनाठाई गुन्हे दाखल झाले असतील तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिले की असे गुन्हे आम्ही म्हणजे ताबडतोब मागे घेऊन, परंतु या ठिकाणी सुद्धा की गंभीर गुन्हे जे दाखल झालेले ज्यांच्या विरोधामध्ये ते पडताळणी सुरू आहे. आम्हाला सुद्धा म्हणजे मराठा समाजाच्या या मुलांचं, विद्यार्थ्यांचं किंवा जे कामावर त्यांचं नुकसान करायचं नाहीये, हे गांभीर्याने घेतलेलं आहे आणि ते गुन्हे आम्ही मागेही घेणार आहोत. आता मराठा नोव्हेंबर पर्यंत होणार आहे हे सुद्धा खरं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितले. आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आपण पाहिलं 9 ऑगस्टला जे काही झालं त्याच्या अगोदर 58 मोर्चे झाले, त्या मोर्चांमध्ये पण अनेक मागण्या पुढे आल्या आणि तो शांततेचा मोर्चा होता, परंतु 9 ऑगस्टच्या या सगळ्या गोंधळामुळे खरं म्हणजे सगळंच मुसळकेरात अशा पद्धतीने खरं या विषयाला गंभीर किंवा वेगळं म्हणजे वळण लागलेलं आहे. तुम्ही म्हणताय तो मुद्दा घेऊन खरं तर आपण असीम सरोदे यांच्याकडे जाऊ. असीमजी, ज्या पद्धतीची चर्चा ज्या मार्गावर आणि ज्या टप्प्यावर आली आहे त्यामध्ये पुढचा प्रश्न आणि पुढचा मुद्दा हा घ्यावासा वाटतो की 2 दिवसाची मुदत ही कायद्याच्या दृष्टीनं योग्य वाटते? गंभीर गुन्हे आणि बिना गंभीर गुन्हे किंवा सौम्य प्रकारचे गुन्हे यांच्यातली तफावत करण्यासाठी जी सरकारी प्रक्रिया आहे ज्याची माहिती माझ्याकडे आहे ती असं सांगते की राज्याच्या डीजींनी SP आणि CP या दोघांनाही पत्र पाठवलंय. 36 जिल्हे महाराष्ट्रात आहेत. आबासाहेब, आपल्यालाही कदाचित ही प्रक्रिया माहिती असेल. तिथून रिपोर्ट येणं अपेक्षित आहे. तो रिपोर्ट डीजींकडे येईल, डीजींकडून तो मंत्रिमंडळाच्या उपसमितीकडे जाईल आणि उपसमितीकडून एक प्रतिज्ञापत्र स्वरूपामध्ये तो न्यायालयात मांडला जाईल. ही प्रक्रिया कायद्यानं चालायची असेल तर तिला काही वेळ लागणार. असं असताना 2 दिवसाची मुदत योग्य वाटते असीम सरोदे? नाही, 2 दिवसाची मुदत जी आता दिलेली आहे ना ती त्यांनी जर 3 तारखेपासून धरली असेल तर त्याचा काय संदर्भ आहे मला माहिती नाही, परंतु 2 दिवसाची मुदत असेल किंवा 10 दिवसाची असेल तरी ती पुरेशी नाही. कारण की एक समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनीच की आपण प्रायमा फेसी ज्याला म्हणतो प्रथमदर्शनीच हे गुन्हे सगळे आम्ही म्हणतो म्हणून हे चुकीचे आहेत असं कोणी म्हणायला लागलं तर असे अनेक लोक उभे राहतील. आपण पाहिलं की कोरेगाव भीमाच्या प्रकरणामध्ये पण खोटे गुन्हे घातलेले आहेत असे आरोप झाले आणि तसे घातलेले पण आहेत. मराठा मोर्चाच्या दरम्यान पण असे खोटे गुन्हे घालण्याची शक्यता आहेच, परंतु कायद्यावर विश्वास आपण ठेवून हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचे अहवाल तयार होत असताना न्यायालयासमोर हे चांगल्या पद्धतीने मांडावं लागते प्रतिज्ञापत्रातून. कारण प्रतिज्ञापत्र ही खूप मोठी गोष्ट आहे सरकारतर्फे जेव्हा देण्यात येते तेव्हा, की त्याच्यावर कोणत्या कारणांमुळे आम्ही हे या 100 जिल्ह्यातल्या 100 गुन्ह्यांपैकी हे 25 गुन्हे मागे घेतले तर चालेल या निष्कर्षाप्रत आम्ही का पोहोचलो याची कारणी मीमांसा. असीमजी, आपण आता बोलताना एक फार महत्वाचा मुद्दा मांडलात, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारतो आणि मला असं वाटतं की हे प्रश्न विचारण्याचं धाडस खरं तर असू शकेल. आपण असं म्हणाला की कोरेगाव भीमामध्येही अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या ठिकाणून अशा प्रकारची कालमर्यादा आंदोलकांकडून आलेली नाही. असं असताना आबासाहेब हा प्रश्न तुम्हाला येणार आहे नंतर, असं असताना मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून घातली गेलेली कालमर्यादा ही दबाव गट आहे किंवा दबावाच्या स्वरूपातली आहे असं कायदेतज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं का?
नाही, कायदे तज्ज्ञ कोणी असण्याची गरज नाही, हे नक्कीच दबाव तंत्र आहे, हे स्पष्ट आहे, कोणी सामान्य माणूस पण हे सांगेल. पण प्रसादजी, मला एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे की ज्या भारताने मोर्चा सत्याग्रह यांचं एक परिमाण ठरवून दिलं महात्मा गांधींच्या आंदोलनातून, ज्यांनी चौरी चौराची घटना झाली तेव्हा पूर्ण आंदोलन मागे घेतलं आणि हे निक्षून सांगितलं त्यावेळेस आणि प्रत्येक वेळेस पण की आंदोलन कशा पद्धतीने करायचं याची तयारी आंदोलकांची करून घेऊन नंतर आंदोलन सुरू झालेले आहे. त्यामुळे आपण जे समजतो ना की आपल्याला सगळं माहिती आहे आणि प्रशिक्षणाची काही गरज नाही, आपण कधी मूकमोर्चा काढू, कधी काही पण बोलू तरी चालेल, असं नाही आहे. म्हणजे मला कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये पण आणि मराठा मोर्चाच्या संदर्भात पण हे स्पष्टपणे सांगायचं आहे की आपण लोकशाहीचे आयुध वापरण्याची तयारी न करता आम्हाला लोकशाही कळली अशा आविर्भावात जे काही आपण हे आयुध वापरतो त्याच्यामधून हे धोकादायक परिस्थिती होते. कारण की लोकांची मानसिकता आता ही झटपट न्यायाची झालेली आहे आणि त्याच्यामधून काही आपल्यातलेच लोक हे कच्चे दुवे असतात, कच्चे लिंबू असतात, जे काहीतरी चुका करतात आणि मग त्यांच्या चुकावर पांघरून घालण्याचा आपण असा प्रयत्न करतो. असीमजी, आबासाहेब पाटलांना काही बोलायचं आहे. आबासाहेब, मगापासून आपण भूमिका मांडणार आहात. असा नाही की ज्या पद्धतीनं आम्ही सगळ्या पोलीस स्टेशनला सर्वांना सहकार्य करतोय, सध्या ठाण्यामध्ये गेला तर आमची एक स्वयंसेवकाची टीम सगळी पोलिसांना मदत करते. काल आम्ही कळंबोली आणि कामोठ्यामध्ये सुद्धा स्वतः मी गेलेलो आहे. त्यांना सांगितलं जी मुलं खरोखर जर असतील तर आमचे स्वयंसेवक त्यांना दाखवतील. तुमच्याकडे CCTV फुटेज असेल, तुमच्याकडे फोटोग्राफ्स असतील तर आम्ही त्यात ओळखून आमची मुलं आहेत का नाहीत. नाही, आबासाहेब तुम्हाला थांबवतो, यासाठी थांबवतो. असीम सरोदेंनी फार महत्वाचा आणि गंभीर मुद्दा मांडला. ते म्हणाले की हा दबाव आहे, न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याची गरज काय, हा पहिला मुद्दा. दुसरा प्रश्न असा आहे की मुळात आरक्षण न्यायव्यवस्थेच्याच कार्यकक्षेमध्ये आता चर्चिलं जात आहे. न्यायव्यवस्थेकडे आरक्षणाच्या साठीची मागणी अधिक प्रभावीपणे मांडली जावी, ही एक मुद्दा, हा एक बाजू. पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जी मागणी करताय ती एक प्रकारे न्यायव्यवस्थेवर दबाव आणणारी नाही? बिलकुल नाही. कारण आता ज्या पद्धतीने आम्ही प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. आज जी मुलं फरार आहेत, जी 85 मुलं गंगाखेडची आहेत, कामोठा कळंबोली या ठिकाणी त्या ठिकाणी 50+2,000-3,000 अशा केस टाकलेल्या आहेत की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दबाव टाकणार असेल तर मग ती लोक घरी कधी येणार. पण मग आबासाहेब, या दरम्यान झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी कोण घेणार? मग याची हिंसाचाराची जबाबदारी आणि त्याच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? आमचे जे आंदोलक आहेत, पोलिसांनी सुद्धा त्याचा रिपोर्ट दिलेला आहे. मराठा आंदोलक याच्यामध्ये नाहीत, तोडफोड जी झालेली आहे त्याच्यामध्ये, आणि आम्ही 100% पोलिसांना सहकार्य करतोय. यामध्ये आता विषय असा आहे की तुम्ही फक्त CCTV फुटेज आहे, व्हिडिओज आहे म्हणून गुन्हे दाखल करणार असाल किंवा तो मोर्चात सामील झाला म्हणून गुन्हे दाखल करा तर योग्य नाही ना. आम्ही जे ऍक्च्युअल ज्याने तुम्हाला दिसतो ना, ते इव्हिडन्समध्ये आहे, प्रत्यक्षित आहे तिथं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही स्वतः विटनेस पण आम्ही उभा राहतो. अतुल लोंढेंकडे आपण या संदर्भातली चर्चा नेऊ. अतुल लोंढे, विरोधक म्हणून तुमची भूमिका आम्ही समजू शकतो. असीम सरोदे, आपल्याला बोलायचं आहे, तुमच्यापर्यंत येतो परत एकदा. अतुल लोंढे, विरोधक म्हणून आपली भूमिका आम्ही समजू शकतो, पण राज्याची, देशाची न्याय व्यवस्था आणि या देशाचं संविधान, राज्यघटना याच्या कार्यकक्षेच्या अंतर्गत असे दबाव योग्य आहेत का? आणि हे जर दबाव तुम्हाला अमान्य असतील तर किमान 2 दिवसांची मर्यादा नसावी असं आव्हान तरी कराल का तुम्ही? असं आहे प्रसादजी, तुम्ही आता हा माझ्यावर दबाव आणताय की मी विरोधक असल्यामुळे विरोधातच बोलणार आहे किंवा विरोधक आहे म्हणून विरोधासाठी विरोध करणार आहे. हे योग्य नाही. आमची भूमिका स्पष्टपणे आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. अगदी महाराष्ट्रामध्ये एका संस्थेच्या बाबतीमध्ये जे प्रकरण सुरू आहे त्या प्रकरणाच्या अनुषंगाने सुद्धा आणि याच्यापूर्वी सुद्धा कशा कशा हिंसा महाराष्ट्रात घडून आणलेल्या आहेत आमचं राज्य असताना, त्या सगळ्या देशांनी पाहिलेल्या आहे. एक पायंडा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्न उपस्थित करतो म्हटलं, मी विरोधक म्हणून जर इथे बसलो असतो आणि केवळ विरोधासाठी चर्चा केली असती तर मी हे पण प्रश्न उपस्थित केले असते की सातत्याने एखादं सरकार खोटं बोलत असेल, खोटं आश्वासन देत असतील तर असीम सरोदे साहेब, कायदे तज्ज्ञ म्हणून संविधानामध्ये अशी काही तरतूद आहे का की एखादं सरकार जर फसवणूक करत असेल एखादं पक्षाचं सरकार, तर मग त्याच्यासाठी काय शिक्षा दिली पाहिजे? प्रश्न माझा तो नाही आहे. एक प्रश्न तरुण म्हणून तरुणांचे जे प्रश्न आहेत ते सरकारने संवेदनशीलपणे सोडवावे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे इथून की जे विद्यार्थी आहेत, ज्यांच्या नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, ज्यांना फरार राहावं लागलं, त्यांनी काही रेप केला का, त्यांनी काही गुन्ह्याचा खून केला का, रस्त्यात उभं राहून कोणाला चाकू मारलेला आहे का,
त्या विद्यार्थ्यांचं जर नुकसान होणार असेल तर कायद्याचा काहीतरी तुम्ही त्यातनं मार्ग काढा. कदाचित असीम सरोदे साहेब सांगू शकतील त्यांचं शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे. आणि ज्यांनी अतुल लोंढे, असीम सरोदेंना काही बोलायचं आहे आणि ते मगापासून चर्चेत सहभागी होण्याचा प्रयत्न करतायत. असीमजी, मी अतुल लोंढेंना थांबवलंय. आपल्याकडून काही प्रश्नांचा खुलासा तर करायचा आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला एक भूमिका मांडायची आहे. मला हे म्हणायचं आहे की मी आत्ता बोलत असताना कायद्याची बाजू मांडत होतो आणि कायद्याचीच बाजू जी आहे ती सांगण्यासाठी मला आपण इथे बोलावलेलं आहे. परंतु हे नक्कीच आहे की मी असं कधीच म्हटलेलं नाही किंवा म्हणणार सुद्धा नाही की ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले असले तरी ते मागे नाही घ्यायचे, त्यांचं गुन्हेगारीकरण होऊ दिलं तरी चालेल, ते पळून गेलेल्या घरातून त्यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल, असं माझं मुळीच मत नाही आणि असं कधी असू शकत नाही. त्यामुळे फक्त मुद्दा एवढाच आहे की त्याच्यासाठी तुम्ही जी प्रक्रिया विशद केली ती प्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण जो कालावधी लागणार आहे तो कालावधी सरकारला न देणं म्हणजे दबाव टाकणं पोलिसांवर आणि सरकारवर आहे. हे आपल्याला स्पष्टपणे सामान्य माणूस सुद्धा सांगू शकतो. आणि त्यामुळे खोटे गुन्हे नोंदवणं आणि त्याच्यातून आंदोलन दाबणं ही जर पद्धती सरकार अवलंब करत असेल तर ती सुद्धा चुकीची आहे. त्याच्याबद्दल फार बरं झालं असीम सरोदे आपण हा मुद्दा काढलात, कारण याच स्वरूपाचा आक्षेप हा वारंवार गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्रात विविध प्रकारच्या आंदोलकांनी घेतलाय. कांताताई, जो मुद्दा इथे आता उपस्थित झाला त्या अनुषंगानं सरळ आणि थेट सांगा की खोटे गुन्हे किंवा संबंध नसलेल्या लोकांवर गुन्हे टाकून आंदोलनं दडपण्याची महाराष्ट्रात नवी संस्कृती रुजू पाहतेय का? नाही, खरं म्हणजे हा सरासर आरोप आहे या सरकारवर. अशा पद्धतीने अजिबात प्रक्रिया सुरू नाहीये. आता खोटे गुन्हे का म्हणून नोंदवतील? विचार करा की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे म्हणजे आंदोलनं झाली आहेत की ज्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झालेला आहे त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी मी सुद्धा स्वतः बोललेले आणि त्यांनी सांगितलं, ताई सीसीटीव्ही फुटेज आणि हे सर्व आम्ही तपासून पडताळूनच गुन्हे दाखल केलेले आहेत. आम्हाला सुद्धा म्हणजे की जे खरं गुन्हेगार नाहीयेत त्यांच्यावर गुन्हे नाहीत आम्हाला दाखल करायचे आणि त्यांनी अशाच लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. आता तुम्ही एकीकडे असं सांगतात की त्या ठिकाणी समाजकंटक घुसलेत, त्यांनी हे सगळं केलं. मराठा समाज असं करणार नाही हे मी सुद्धा खात्रीने सांगू शकते. पण आता अशा वेळेला की ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले त्यांनी सगळं पडताळूनच एसपीनी गुन्हे दाखल केलेले आहेत. जसं आता यांच्याकडून रिपोर्ट डीजीना जाणार आहे, डीजींकडूनचा ते प्रतिज्ञा कोर्टाकडे जाणार आहे, त्याला काही कालावधी लागणार आहे. परंतु हा जो आरोप होतो की सरकार अशा पद्धतीने यांना आणि मुळात मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच आहे, त्यांना मनापासून असं वाटतंय की हे आरक्षण आणि त्या दृष्टीने नाही. मग कांताताई, त्याच्यात जो प्रमुख प्रश्न येतो त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. कायदेशीर प्रक्रिया काय आहे त्याची माहिती आहे, त्याची चर्चा पण झाली, पण त्याला लागणाऱ्या वेळाचं काय? प्रत्येक दिवसागणिक तरुण मुलांना आंदोलक म्हणून ते सहभागी झाले याच्यावर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते का? भारतीय राज्यघटना जर आंदोलनाचा अधिकार देत असेल तर आपण केलेलं आंदोलन चुकलं का? अशा प्रकारचे प्रश्न तरुणांना पडले तर या तरुणाईनं उद्या कोणाकडे पाहायचं? नाही, बरोबर आहे. नाही, राज्यघटनेने हा अधिकार दिलेला आहे, लोकशाही आहे आपल्याकडे आणि त्यामुळे आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मान्य आहे. मग 58 मूक मोर्चे झाले, हे आंदोलनच होतं, परंतु मूकपणे म्हणजे ते मोर्चे झाले आणि यशस्वी झाले, जगभरामध्ये त्याचं कौतुक झालं. परंतु आता त्याच्यानंतर जे त्याला गालबोट लागलं गेलेलं आहे, म्हणजे मी विचार करा की म्हणजे ज्यांना शांततेने करायचंय तर अशा पद्धतीने ते गुन्हे करणारच नाहीयेत. मराठा समाजाच्या नावाखाली म्हणजे कोणी याच्यामध्ये घुसलेत का किंवा काही पक्षाचे काही लोक त्याच्यामध्ये विरोधक घुसलेले आहेत का आणि त्या अशा पद्धतीने हे चिघळवण्याचा प्रयत्न करतायत का, हे सुद्धा पडताळून पाहणं गरजेचं आहे. कांताताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. अतुल लोंढे, आपण बोला. अतुल लोंढे, अतुल लोंढेंशी आपला संपर्क तुटला. आबासाहेब पाटील, आपल्याला काही बोलायचं होतं. ताईसाहेब, आपण सांगितलं आता की याच्या गुन्हे दाखल एसपींची चर्चा झाली, सगळी झाली, परंतु त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे की ज्या पद्धतीनं जे तुमच्या पोलीस रिपोर्ट आहे, तुम्ही चाकरमधील विश्वास नांगरे पाटलांचं स्टेटमेंट बघा, त्या ठिकाणी जाहीर सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही मराठा समाजाचा तरुण नाही आणि जे मराठा नाहीत. तुम्ही ठाण्यामध्ये जा, कळंबोलीमध्ये, ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मुद्दा आपण काढला. आबासाहेब, फार बरं झालंय. एकदा खुलासा करा की नक्की कुठली लोक मराठा नसलेली आंदोलनात घुसली आणि त्यांनी हिंसा केली. याच्यामध्ये आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे
की सरकारच्या विरोधात कोण असेल किंवा राजकीय पॉलिटिकल यांचे व्ह्यूज असतील, विषय असतील, हे एक दुसऱ्याचे हे करण्यासाठी मराठ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मराठ्यांच्या आडून जे आंदोलनामध्ये घुसून मराठ्यांना बदनाम करण्याचे काही लोक प्रयत्न करतायत, ह्याचा पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे. जे आता लोक पकडलेले प्रेस कॉन्फरन्स मधलं वक्तव्य माझ्याकडे आहे. पकडलेले आहेत ती कोण आहेत? आबासाहेब पाटील, तुमचं प्रेस कॉन्फरन्स मधलं वक्तव्य माझ्याकडे आहे. ते वक्तव्य असं सांगतं की ज्यांनी हिंसा केली ते समाजकंटक होते आणि परप्रांतीय होते. समाजकंटक आणि परप्रांतीय, जरा एकदा खुलासा करा की नक्की कुठली माणसं आहेत. ठाण्यामध्ये जी लोक परप्रांतीय लोक पकडलेली आहेत. काल 4 लोकांना आणलेलं आहे. रात्री मी माझं आमच्या समन्वयकांशी बोलणं झालं. ठाणे अशा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला मी सांगतो, कळंबोलीतल्या आंदोलनाला 20 मिनिटाचा रस्ता रोकोसाठी आमच्या लोकांनी पोलिसांची वेळ घेतली होती. आणि त्यानंतर जो मॉब पाठीमागून आला, ते पाठीमागं जाऊन त्यांनी बॅगमधून दगड आणले होते आणि पाठीमागून दगड आणत होते. विषय म्हणजे मी आता तिथले जे पी आहेत सोनावणे साहेब होती कोण? एक PI साहेब त्या ठिकाणी सोनावणे साहेब होते. त्या माणसाचं खरंच जिगरबाज ऑफिसर आहे. त्या सोनावणे साहेबांनी आतमध्ये घुसून शांततेचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सुद्धा दगड घातले गेले. मी ते प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा केली. आबासाहेब, या चर्चेमध्ये आपण खरं तर मगापासून मी आपल्याला हे विचारण्याचा प्रयत्न करतो की ती माणसं कोण आहेत, त्याचा खुलासा होत नाही. खुलासा आम्हालाही माहिती नाही ती लोक कुणाची. मग तुम्ही हा दावा कुठल्या आधारावर करताय? नाही, आता पोलिसांनी सांगितलं ना, पोलिसांची स्टेटमेंट आहे त्याच्यावरती. ही लोक परप्रांतीय लोक पकडलेले, इतर समाजातले काही लोक पकडलेले आहेत, त्यांची चौकशी चालू आहे. पण आमचे आंदोलन नक्कीच त्या ठिकाणी अशी हिंसा करणारे कोणी नाही. आणि हे ठामपणे मी आज पण सांगू शकतो, उद्या पण सांगू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही एवढं पण सांगितलं सरकारला की तुमच्याकडे इव्हिडन्स असेल एखाद्याचा कृत्य करतावेळी 100% गुन्हा दाखल करा. आपण मगाशी ऐकलं असेल, कांताताई म्हणतायत की सरकारने पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल केलेले आहेत, ते त्याचा तपासणी करतायत. कांताताई, तुम्ही ह्याची माहिती घेतली पाहिजे. कांताताईने आमचं स्पष्ट मत आहे की एवढे गुन्हे कांताताई, अत्यंत गंभीर आरोप आहे हा की तुम्ही माहिती घेऊन बोला, तुमच्याकडची माहिती अपुरी आहे असं म्हणतायत. नक्कीच, कारण त्या ठिकाणी आज आमच्या ताईसाहेब एवढ्या लोकांच्या गुन्हे दाखल केले. कांताताईंना बोलू, 1 मिनिट फक्त, मी मला बोलू, तुम्ही बोला. ह्याच्यामध्ये जे आता मी आमचा वाद वगैरे कुठं काही नाही, सरकारच्या विरोधामध्ये नाही किंवा तुमच्या विरोधात, किंवा आमचं म्हणणं आहे की आम्ही न्याय हक्कासाठी, आम्हाला संविधानिक अधिकार आमचा, त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आमचं शांततेची आंदोलनं सगळी आजपर्यंत झालेली आहेत. परंतु ह्याच्यामध्ये जी निष्पाप मुलं अडकलेली आहेत, जे आज नोकरीवाली आहेत किंवा शाळा कॉलेज, त्यांचे 1 महिना झालं ती मुलं आता बाहेर आहेत. याच्यासाठीच आता हा जो आम्ही सरकारला पत्र दिलेले आहेत, सरकारनं तत्काळ निर्णय घेतला पाहिजे ना. आणि आतापर्यंत आम्ही वाट बघितली 4-5, आम्हाला काहीच रिप्लाय आला नाही. त्याच्यामुळे आज आम्हाला 2 दिवसाचा अल्टिमेटम द्यावा लागला. ताईसाहेब, कांताताई बोला, आपली भूमिका मांडा. प्रसादजी, हो बोलते. हो प्रसादजी, तुम्हाला सांगते की ज्या ठिकाणी चाकणला आणि औरंगाबादला म्हणजे हे जी आंदोलनं झाली किंवा संघर्ष झाला किंवा त्याला वेगळं वळण लागलं, त्या ठिकाणी मी सुद्धा स्वतः जाऊन आले. मी मराठा समाजाची आहे. मला इतकं वाईट वाटतंय की मराठा समाज म्हणजे बदनाम होता कामा नये, कारण मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने मागणारा समाज आहे. आणि मग अशा वेळेला हे जे घुसलेले आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला सांगते, एकच उदाहरण सांगते की जर आपण पुणे ग्रामीणचे जर का जिल्हाधिकारी म्हणजे SP साहेब आहेत, पाटील साहेब, त्यांच्याशी मी बोलले. त्यांनी सांगितले की ताई, यामध्ये मराठा समाजाचे लोक फार कमी, परंतु त्या ठिकाणी MIDC मधल्या त्याच्यामध्ये काम करणारे. कांताताई, ती चर्चा झाली. कांताताई, ती चर्चा झाली. जो प्रमुख आक्षेप आहे तो असा आहे की पोलिसांनी नीट माहिती घेऊन कारवाई केलेली नाही, असं आज मराठा समाजाच्या नेतृत्वाला वाटू लागलंय. असं नाही. नाही आबासाहेब असं नाहीये बरं का. आबासाहेब, मी स्वतः माहिती घेतलेली आहे आणि त्या जिल्हाधिकारी म्हणजे त्यांच्याशी मी बोललेले SP साहेबांची सगळ्या, आणि त्यांनी सांगितले, मी त्यांना सांगितलं बघा, जे निरपराध आहेत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होता कामा नये. मी सुद्धा स्वतः त्यांच्याशी बोलून ही ताकीद दिलेली आहे की आमच्या मराठा समाजाची मुलं बदनाम होता कामा नये. तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं, ताई आम्ही पूर्ण पडताळणी करून CCTV पाहून म्हणजे त्याचप्रमाणे त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेले, निरपराध लोकांवर गुन्हे. आणि जर का झाले असतील तर ते गुन्हे आम्ही त्वरित मागे घेऊ, असं सुद्धा खरं म्हणजे त्यांनी सांगितलंय. पण ते सिद्ध झालं पाहिजे की ते निरपराध आहे. आणि इतकं आश्वासन दिले मुख्यमंत्र्यांनी त्या सर्व SP साहेबांना, तुम्हाला सांगते, सूचना दिलेल्या आहेत की मराठा समाजाच्या निरपराध लोकांवर गुन्हे दाखल होता कामा नये. त्या सूचना सुद्धा वरून दिलेल्या आहेत आणि त्यामुळे डोळ्यात तेल घालून त्याप्रमाणेच अशा लोकांवर ते गुन्हे दाखल झालेले आहेत. कांताताई, थोडा वेळ आपल्याला थांबवतो. अतुल लोंढे, मगाशी कांताताईंनी तुम्ही दिलेले आरोप किंवा तुम्ही केलेले आरोप खोडून तर काढलेच, पण त्याचबरोबर ते पूर्वग्रह दूषित असल्याचं म्हटलंय.
दोषी मी एकटा असू शकेल. इथे समाजाचे प्रतिनिधी बसलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये जी भावना झालेली आहे ही कशी काय पूर्वग्रह दूषित दिसू शकते. आता कांताताई बोलून झाल्या की एसपींना सगळ्या इन्स्ट्रक्शन्स होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना की चुकीचे गुन्हे दाखल करू नका. मग गुन्हे जर चुकीचे दाखल झाले असेल तर सरकार आश्वासन देतं का त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं. सरकार आश्वासन देतं का त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं. त्यामुळं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जाण्यात अर्थ नाही. मला त्याच्यातही जायचं नाही आहे. जर काढतो म्हटलं तर अनेक गोष्टी काढता येईल की कोर्टाने स्वतः छापलेला आहे हाच मुद्दा घेऊन असीम सरोदे यांना प्रश्न आहे. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये असीम सरोदे, कृपया एका गोष्टीचा खुलासा होणं गरजेचं आहे की नक्की या कारवाईला किती वेळ लागतो आणि आंदोलकांनी काही काळ विश्रांती घ्यावी किंवा काही काळ थांबावं असं तुम्हाला वाटतं? अगदी थोडक्यात. हो, खरं तर सगळ्या जिल्ह्यातल्या दाखल झालेल्या गुन्ह्यांचे FIR बोलवून त्यानुसार ते प्रथमदर्शनी कसे पुरावे आहेत काय नाही आहेत हे सगळं तपासण्यासाठी मला असं वाटतं की 20 ते 25 दिवसाचा कालावधी प्रत्येक जिल्ह्याला लागू शकतो. त्यानंतर पुढे त्याचा अहवाल एकत्रितपणे तयार करणं, त्याच्या आधारे सगळं प्रतिज्ञापत्र तयार करणं, यासाठी 1 महिन्याभराचा कालावधी हा लागू शकतो असं मला वाटते आणि तेवढा काळ त्यांनी थांबलं पाहिजे. प्रसादजी, एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे की कोणावरच चुकीचे गुन्हे दाखल व्हायला नको, म्हणजे मराठा समाजाच्याच माणसांवर नाही, कोणावरच चुकीचे गुन्हे दाखल व्हायला नको अशी मागणी खरं म्हणजे करायला पाहिजे. आणि तशी मागणी कोणीच करताना दिसत नाही आणि याच्यामधून आपल्याला दिसते की आपण लोकशाहीबद्दलचं प्रशिक्षण घेण्याची खूप मोठी गरज सगळ्याच राजकीय लोकांना, आंदोलनकर्त्यांना, माझ्यासारख्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांनाच आहे असं मला वाटतं. धन्यवाद. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी निघालेल्या शांततापूर्ण आंदोलनाचं रूप हिंसक झालं आणि खरी चिंता तिथूनच सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण पसरलं ते त्यामुळे. आंदोलनात हिंसा करणारे नक्की कोण याचा तपास सुरू असतानाच गुन्हे मागे घ्यायचा दबाव निर्माण केला जातोय. पुन्हा एकदा ठोक आंदोलनाची घोषणा केली जाते. हा दबाव जर प्रामुख्यानं आंदोलन चर्चेत ठेवण्यासाठीच असेल तर मात्र आंदोलनाच्या नेतृत्वानं त्याचा पुनर्विचार करायला हवा. कारण प्रश्न जितका समाजाचा आहे तितकाच तो महाराष्ट्राच्या प्रतिमेचाही आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.